नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. लोकमत.comच्या ग्राउंड झिरो कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आम्हाला आमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे का, हा प्रश्न पालकांच्या मनात पडला पाहिजे. आणि आम्ही शिक्षक आहोत, आम्हाला एक पिढी घडवायची आहे की त्या पिढीचं कायमचं 1 वर्ष वाया घालवायचं आहे, हा विचार शिक्षकांनी करायचा आहे. कोणीही एका पातळीवर यायला तयार नाही आणि या दोघांनाही एका पातळीवर आणण्याची ज्यांची जबाबदारी आहे, असं सरकार आणि शालेय शिक्षण मंत्री देखील यावर काहीही करताना दिसत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना आपलं 1 वर्ष वाया जातं आहे म्हणजे नेमकं काय होतं आहे हे देखील कळायला मार्ग उरलेला नाही. मित्रहो, आपल्याकडे महाराष्ट्रात अनुदानित, विनाअनुदानित आणि शासकीय अशा 3 प्रकारच्या शाळा आहेत. या तिन्ही प्रकारच्या शाळांमध्ये मिळून 2 म्हणजे 1ली ते 12वी या वर्गासाठी 2,23,56,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. म्हणजे 2.25 कोटी विद्यार्थ्यांचं 1 वर्ष पूर्णपणे पणाला लागलेलं आहे आणि त्यानिमित्ताने त्या वर्षामुळे त्यांचं अख्खं पुढचं एज्युकेशनल करिअर सगळं आम्ही भविष्य पणाला लावून ठेवलेलं आहे. शाळा सुरू होणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर आम्ही दूरदर्शनच्या माध्यमातून एक चॅनल घेणार आहोत आणि त्यावरून शिकवण्याचं काम करणार आहोत असं सांगण्यात आलं. त्याला आता 6 महिने होत आले. अजून दूरदर्शनसोबत करार देखील राज्य शासनाने केलेला नाही. दुसरीकडे ऑनलाईन शिक्षण आम्ही देणार असं सांगितलं जात असलं तरी राज्यातल्या 80% विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळत नाही. मोठ्या शहरांमध्ये म्हणजे त्यातही पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर अशी काही शहरं सोडली तर तालुका पातळीवर आणि ग्रामीण पातळीवर ऑनलाईन शिक्षणाच्या नावाने सगळा उजेड आहे. विद्यार्थ्यांना नेटवर्क मिळत नाही, नेटवर्क मिळालं तर व्यवस्थित ऐकायला मिळत नाही आणि त्याही पुढे जाऊन यूट्यूब किंवा व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण घेता येतं यासाठी जी मानसिकता तयार करावी लागते किंवा हा विचार पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा लागतो, तो आम्ही जाणीवपूर्वक आजपर्यंत कधीही रुजवलेला नाही. त्यामुळे हे काहीतरी अटपटा आहे, वेगळं आहे, नवीन आहे असं सगळ्यांना वाटतं. आणि या सगळ्यांचा परिणाम आज 2.25 कोटी विद्यार्थ्यांची एक पूर्ण बॅच आणि त्यांचं पूर्ण वर्ष शिक्षक, सरकार आणि पालक सगळे मिळून वाया घालवत आहेत. मला प्रश्न असा पडतो की पालकांना देखील असं वाटत नाही का की माझ्या मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे, माझ्या मुलाचं 1 वर्ष वाया जातं आहे, त्यासाठीची जी अस्वस्थता असते ती पालकांमध्ये उघडपणे तरी दिसत नाही. आणि जरी ती असेल तर ती अस्वस्थता समोर येत नाही. अनेक पालक या बाबतीत स्वतःला असहाय्य समजतात. त्याचं कारण असं की त्यांना कोणाकडे जाऊन दाद मागावी हेच कळत नाही. सरकारकडे जावं, सरकार वेगळंच सांगतं, अधिकाऱ्यांकडे जावं, अधिकारी वेगळंच सांगतात, संस्थाचालकांकडे गेलं तर ते आधी आमची फी भरा मग पुढचं बोला असं सांगतात. त्यामुळे अशा पालकांनी जायचं कोणाकडे हा त्यांच्यापुढे पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. खाजगी शिक्षण संस्था चालक ऑनलाईनच्या नावाखाली भरमसाठ फी घेत आहेत. आधी त्यांची सक्ती असते की पहिले फी भरा, ऑनलाईन शिकवतो आहे आम्ही, नंतर पुढे बघू. त्यामुळे ऑनलाईन शिकवण्याची जी काही खरोखर जेन्युनली धडपड ज्या शाळांमध्ये सुरू आहे ते प्रयत्न अत्यंत तोकडे तरी आहेत किंवा मर्यादित तरी आहेत. आता शिक्षण देताना ज्या मूलभूत 3 गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत, तर ज्याला शिकवायचं आहे त्याला आपण जे काही शिकवत आहोत त्याकडे त्याचं लक्ष आहे का. म्हणजे विद्यार्थी वर्गात बसून जेव्हा शिकतात तेव्हा पालक आणि विद्यार्थ्यांचा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा थेट संवाद असतो. ऑनलाईनच्या माध्यमातून सरांच्या त्या स्क्रीनवर जे कोणते शिक्षक शिकवत असतील त्यांच्या स्क्रीनवर 100 विद्यार्थी ॲट ए टाईम जर दिसत असतील तर ते नेमकं कोणत्या विद्यार्थ्याकडे बघतायत, तो विद्यार्थी काय करतो आहे याच्यामध्ये संवाद उरत नाही. आणि त्यामुळे आपण ज्याला शिकवायचं आहे त्याचं ते जे काही शिकवत आहोत त्याच्याकडे त्याचं लक्ष आहे का, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे तो पर्यायी शिकवण्याची पद्धत म्हणून आपण जी पद्धती निवडलेली आहे ती योग्य आहे का. आणि तिसरा मुद्दा येतो ही निवडलेली पद्धत या माध्यमातून जे काही शिकवलं जात आहे ते योग्य पद्धतीने शिकवलं जात आहे का. तुम्ही मध्यंतरी एक व्हिडिओ पाहिला असेल की एक शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना भूकंप कसा होतो किंवा वारा कसा येतो हे जे काही शिकवत होते हा सगळा हास्यास्पद प्रकार आहे. आता हे आपल्याकडे असताना परदेशामध्ये अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण पूर्ण केलं गेलं, राहिलेला अभ्यासक्रम कोरोनामुळे जे काही त्यांच्या शाळा कॉलेजेस बंद पडल्या होत्या, ऑनलाईन शिक्षण पूर्ण झालं, त्यांच्या परीक्षा देखील झाल्या, त्यांचे कॉन्व्होकेशनचे प्रोग्राम देखील डिग्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पूर्ण झाले, त्यांना डिग्री देखील मिळाली, त्यांचं वर्ष वाया गेलेलं नाही. मात्र आपल्याकडे हे काहीही होताना दिसत नाही.
आपल्याकडे शालेय शिक्षण विभाग, शिक्षण मंत्री, अधिकारी यांच्यात कुठलाही ताळमेळ दिसत नाही. विद्यार्थ्यांना आम्ही काय देत आहोत, कशासाठी देत आहोत याचा विचारही फारसा होताना दिसत नाही. ई-लर्निंगच्या नावाखाली जो काही सावळा गोंधळ सुरू आहे गेल्या काही दिवसात, त्याच्यात लॉकडाऊनच्या परिस्थितीत शिक्षण विभागाने वेगवेगळ्या विभागांना विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या शिक्षणाची आम्ही किती काळजी घेतो आहे हे दाखवण्यासाठीचं एक लोभस असं चित्र समोर उभं केलं होतं. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अनाकलनीय आणि तर्कहीन प्रकल्प राबवण्याच्या घोषणा सरकारने सातत्याने केलेल्या आहेत. केवळ आणि केवळ राजकारण आणि प्रसिद्धीसाठी होत असलेले हे सगळे द्राविडी प्राणायाम आणि प्रयोग हे विद्यार्थ्यांच्या हाती काहीही देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. नुकतंच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही तांत्रिक समज नसलेल्या अधिकाऱ्यांना घेऊन, त्यांच्या कल्पना घेऊन TV चॅनलवर शिक्षण करण्याची घोषणा केली. त्याचं काय झालं आम्ही बघतोय. 5 महिने झाले अजून करार नाहीत. कशा पद्धतीने शिकवलं जाणार आहे हे माहीत नाही. हे देखील ह्या राज्य सरकारच्या लक्षात येत नाही की दूरदर्शन हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. केंद्रात वेगळं सरकार आहे, राज्यात वेगळं सरकार आहे. याच्यात काही पॉलिटिकल इश्यूज असू शकतात, काही समजुतीचे विषय असू शकतात, काही अडचणीत आणण्याचे विषय असू शकतात, पण त्यावर कोणी गांभीर्याने घेताना दिसत नाही. अधिकाऱ्यांमध्ये देखील याचं फारसं गांभीर्य दिसत नाही. आणि त्यावर कडी म्हणजे SCERT या संस्थेने परस्पर MKCL सोबत करार न करता सह्याद्री वाहिनीवरून विद्यार्थ्यांच्यासाठी तासिका सुरू केल्या, जो एक पूर्णपणे MKCLच्या व्यावसायिक कार्यक्रम आहे. आता तो किती चांगला वाईट हा त्याच्या गुणवत्तेविषयी चर्चा करण्याचा पूर्ण वेगळा विषय आहे. पण MKCLची जी मालमत्ता आहे त्याला डावलून परस्पर सह्याद्रीशी NCERTने करार केला. त्यासोबतच यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गणितं लपलेली आहेत असे आरोप आता समोर येत आहेत. MKCL यांनी पाठ्यपुस्तकावर आधारित कार्यक्रम चालू करून त्याचं एक ॲप विक्रीला ठेवलेलं आहे, ज्याची पूर्वपरवानगी बालभारतीने सुद्धा घेणं आवश्यक होतं, ती त्यांनी घेतलेली नाही. सगळे नियम धाब्यावर बसवून केवळ व्यावसायिक आणि राजकीय प्रसिद्धीच्या हट्टापायी आम्ही विद्यार्थ्यांना किती नुकसान करत आहोत याचा विचार कोणीही करायला तयार नाही. शासनाने विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन प्रकल्प राबवणं गरजेचं होतं. अशा परिस्थितीत केवळ राजकीय आणि व्यावसायिक प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांना वेठीला धरणं, खाजगी संस्थांच्या तिजोऱ्या भरणं, त्याला मदत करणं हे महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने, पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किती हितावह आहे याचा विचार सरकारने गांभीर्याने करण्याची वेळ खरं तर निघून गेलेली आहे. पण आता देखील ती वेळ अजूनही आहे, त्यांनी विचार केला पाहिजे. एकीकडे लॉकडाऊनच्या काळात शिक्षण विभाग काही व्यावसायिकांच्या मदतीने फक्त प्रसिद्धीच्या मागे लागला. आणि हे करत असताना दुसरीकडे बालभारतीसारखी संस्था आहे, त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी काही जाणीवपूर्वक प्रयत्न केले. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये पाठ्यपुस्तकं विनामूल्य PDF फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून देण्याचा विक्रम देखील शासनाच्याच बालभारतीने केला आहे. म्हणजे शासन सगळंच वाईट करतं आहे असं नाही, जे चांगलं होतं आहे तेही मी तुम्हाला सांगतो आहे. त्याचबरोबर 15 जूनपर्यंत सगळी पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देऊन जी 50 वर्षाची त्यांची परंपरा होती ती देखील कोरोनाच्या काळात बालभारतीने राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाठ्यपुस्तकं इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमाच्या साहाय्याने उपलब्ध करून देण्याबरोबर बालभारतीच्या माध्यमातून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना ई-लर्निंग ॲप त्यांनी मोफत दिलं. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ई-लर्निंग व्हिडिओज विनामूल्य विद्यार्थ्यांपर्यंत दिले. आणि बालभारतीच्या माध्यमातून जे काम करतं आहे तेही समोर आहे. या सगळ्या गोष्टी आपण ई-शिक्षण, ऑनलाईन शिक्षण याबद्दल बोलतो आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की जर नेटवर्कच नाही तर डिजिटल शिक्षण घेणार कसं. आता नेटवर्क आणि डिजिटल शिक्षण याची सांगड आहे. एकतर आधीच सगळे पालक वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत आलेले आहेत, आर्थिक अडचणीत आहेत. त्याबरोबर नेटवर्कसाठी जे जादा पैसे त्यांना मोजावे लागत आहेत तो भाग वेगळा आहे. आपल्याकडे मी जे म्हणालो की 1ली ते 12वीपर्यंत 2.25 कोटी विद्यार्थी आहेत. त्यापैकी स्मार्टफोन किती विद्यार्थ्यांकडे याची आकडेवारी मी शासनाकडून घेतली ती अशी आहे, 61,56,543 विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आहेत. हे प्रमाण 50% कमी आहे. ज्यांच्या घरी रेडिओ आहे, दुर्गम भागात आम्ही रेडिओवर शिक्षण देणार असं सांगितलं, ज्यांच्याकडे रेडिओ आहे त्यांचं प्रमाण आहे 29,88,950. आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, रेडिओ नाही, लॅपटॉप नाही, कॉम्प्युटर नाही असे विद्यार्थी आहेत 28,00,000
26,442. 2.25 कोटीमध्ये हा जर हिशोब केला तर हा जवळपास 1.25 कोटीच्या घरात जातो. मग नेमकं कोणासाठी आम्ही हे सगळं करतो आहे? आता आमच्याकडे काही जणांनी लोकमतकडे व्हिडिओज पाठवले. ते व्हिडिओ मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे. काही जणांनी झाडावर बसून शिक्षण घेणं सुरू केलं, काही जणांनी माडानावर नेटवर्क शोधणं सुरू केलेलं आहे. पहिला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे की म्हणजे तो आहे कोरोनाच्या काळामध्ये नेटवर्क, शाळा कॉलेजेस बंद आहेत, ग्रामीण भागात नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमाचं त्यांचं हाल होत आहेत आणि मोबाईल नेटवर्क मिळवण्यासाठी कसं झाडावर चढून किंवा कुठे बसून लोक शिक्षण घेत आहेत ते तुम्हाला दिसेल. उत्तम उदाहरण त्याचं म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातल्या झरी हा आदिवासी बहुल भाग आहे. केंद्र सरकारनं डिजिटल इंडियाची घोषणा केली असली तरी झरी तालुका या विषयात कोसो दूर आहे. तालुक्यातल्या अनेक गावखेड्यात इंटरनेट नाही, साधं मोबाईलवर देखील कोणाशी बोलणं होत नाही आणि गावखेड्यातून कोणाला बोलायचं असेल तर त्यांना एक तर घराबाहेर जावं लागतं, घराच्या गच्चीवर जावं लागतं किंवा कुठेतरी उंचावर जाऊन बोलावं लागतं. आता पदवीच्या आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचं जाहीर झाल्यानंतर गावखेड्यात जर इंटरनेटची सेवाच नसेल, सुविधाच नसेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर त्यांनी पेपर कसा सोडवावा असा सवाल आहे BAच्या अंतिम वर्षाला शिकत असणाऱ्या झरी इथल्या सूरज विलास जुमनाके या विद्यार्थ्याचा. त्याचा बाईट काय आम्ही घेतला आहे तो तुम्हाला मी ऐकवतो. मी झरी तालुक्यातला आहे. आमची ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, तरी इथं गावामध्ये जिओचं थोडं नेटवर्क नसल्यामुळे आम्ही काही मुलं अभ्यास करण्याकरिता या झाडावर येत असतो. इथं थोडंफार नेटवर्क मिळते आम्हाला, म्हणून आम्ही इथं येत असतो अभ्यास करायला. झरीमधल्या हिरापूर मांगली येथील एका विद्यार्थिनीनं घरात नेटवर्क नसल्यामुळं तिच्या घराशेजारी चक्क एक कशी झोपडी उभी केली आणि तिथं बसून ती कसा अभ्यास करते हे तुम्हाला या फोटोमध्ये दिसेल. ही स्थिती एकट्या यवतमाळ जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक दुर्गम भागामध्ये ही परिस्थिती आहे. आता मी जो तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तो आहे सातारा जिल्ह्यामधल्या बामनोली गावातला. तिथे देखील विद्यार्थी माळरानावर रेंज शोधत फिरताना दिसत आहेत. जिथे मोबाईलवर नेटवर्क येईल त्या ठिकाणी ते विद्यार्थी उभे राहतात. किती वेळ उभे राहतात, किती वेळ अभ्यास करतात, कसा अभ्यास करतात आणि तो अभ्यास केलेला कोण तपासतं, सगळे प्रश्न आहेत. एकीकडे कोरोनाचं संकट वाढत असताना प्रशासन मात्र आणि शासन मात्र याच्या उपाययोजना आणि ठोस भूमिका घेताना दिसत नाही, हे दुर्दैव आहे. केंद्र सरकार म्हणतं शाळा सुरू करा, राज्य सरकार म्हणतं दिवाळीपर्यंत शाळा आम्ही सुरू करणार नाही आणि तोपर्यंत म्हणजे डिसेंबर उजडेल, शैक्षणिक वर्षाचं अर्धा वर्ष संपून जाईल. या 6 महिन्यात ज्या विद्यार्थ्यांच्या घराजवळ असं असताना देखील ऑनलाईन शिक्षण समजा दिलंच शासनाने, तर ज्या विद्यार्थ्यांच्या घराजवळ नेटवर्क आहे, ज्यांना नेटवर्क मिळालं त्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईल. ज्यांच्याजवळ नेटवर्क नाही त्या अभ्यासात मागे पडतील. ज्याच्यावर उपाय काय आहे तर महाराष्ट्र शासनाचे एक डायरेक्टर होते मोहन आवटे, जे शिक्षण विभागात ज्यांनी जी काही धोरणं आखली तीच धोरणं आजही वर्षानुवर्ष चालू आहेत. मी त्यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की शासनाने काय केलं पाहिजे. जे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जानेवारी ते डिसेंबर आम्ही शैक्षणिक वर्ष करू, काही हरकत नाही. जानेवारी ते डिसेंबर एक शैक्षणिक वर्ष पूर्ण केलं तर पूर्ण अभ्यासक्रम होऊन जाईल. पुढच्या वर्षी डिसेंबरपासून किंवा नोव्हेंबरपासून वर्ष सुरू करा. उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्या कमी करा आणि विद्यार्थ्यांना त्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही शिकवा. असं करून जर सुट्ट्या तुम्ही ॲडजस्ट केल्या तर शाळा व्यवस्थित चालतील आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. 365 दिवसातले 172 ते 175 दिवस फक्त शाळा चालतात, बाकीचे सगळे दिवस सुट्ट्यांचे असतात. या महामारीमुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होतं आहे. अशा परिस्थितीमध्ये शिक्षकांनी देखील ही भूमिका घेतली पाहिजे की आम्ही उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या, ख्रिसमसच्या सुट्ट्या कमी करू, वेळ पडली तर शनिवार रविवारच्या सुट्ट्या कमी करू, पण विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करू. ही भूमिका शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी घेतली, आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली. पण ज्या पद्धतीने या भूमिकेला एक मोहिमेचं, चळवळीचं स्वरूप आलं पाहिजे ते होताना दिसत नाही. मित्रहो, ही सगळी राज्यातली वस्तुस्थिती आहे. यावर कसा मार्ग काढायचा हे जाणीवपूर्वक शासनाने ठरवलं पाहिजे. पालकांनी देखील आता सरकारवर दबाव तयार केला पाहिजे. अन्यथा तुमच्या विद्यार्थ्यांचं वाया गेलेलं वर्ष हे पुन्हा आयुष्यात कधीही भरून निघणार नाही. तर जाणीवपूर्वक सरकारवर दबाव आणा, शिक्षकांवर दबाव आणा. जे तुम्हाला नेटवर्क देणाऱ्या कंपन्या आहेत, एअरटेल असेल, वोडाफोन असेल, जिओ असेल,
तुम्ही पैसे मोजून त्यांना देताय तर त्याचं नेटवर्क जर तुम्हाला चांगलं मिळत नसेल तर ते का मिळत नाही याचा जाब तुम्ही विचारला पाहिजे. जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाहीत तोपर्यंत आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत. बाकी सगळं तुमच्यावर सोडतो. नमस्कार.